अमरावती शहरात सध्या कोरोनाचे आतापर्यंत जे रुग्ण होते त्यामध्ये दिनांक 22 एप्रिलच्या रात्री 2 रुग्णांची वाढ झाली आहे। तर आता ज्या परिसरात हे रुग्ण आढळले त्या परिसराला सील करून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे। तसेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना या परिसरामध्ये युद्धस्तरावर सुरू आहे आणि मुख्य बाब म्हणजे ही की 20 एप्रिल पासून काही दुकाने सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली होती, ती आता काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे। जे भाजी विक्रीसाठी वेगळे ठिकाण दिले होते त्या ठिकाणावर सुद्धा आता भाजीपाला विक्रीसाठी बंद राहील असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे। तसेच ज्यांनाही ताप, सर्दी, खोकला असे लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ रुग्णालयामध्ये स्वतःला दाखवावे व आपल्या आरोग्याची तसेच आपल्या परिवारातील सदस्यांची काळजी घ्यावी। त्यानंतर शासनाने जे नियम सांगितले त्या नियमांचे पालन करावे व आपल्या घरात बसून आपल्या परिवाराला वेळ द्यावा। काही दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे। 20 तारखेच्या आधी जी दुकाने चालू होती तीच आता चालू राहतील। आतापर्यंत जी सूट दिली होती ती पुन्हा बंद करण्यात आली आहे। 5 दिवस भाजी बाजार बंद राहील असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले। अमरावती जिल्ह्यामध्ये जे होम डेथ झाली होती त्याचा जे स्वॅब टेस्ट अहवाल आहे पॉझिटिव्ह आले असतील आणि आता जिल्ह्यामध्ये एकंदर 8 कोरोना पॉझिटिव्ह आहे। त्याच्यापैकी जे 3 आहेत त्याची होम डेथ झालेली आहे आणि त्या हिशोबाने त्या क्षेत्राचं आता कंटेनमेंट झोन सुरू करून त्या ठिकाणी अधिक बंदिशे ते घालण्यात येणार आहेत। तथापि आता एकंदर त्या जे एरिया आहे तो क्लस्टर थोडासा सेन्सिटिव्ह झाले असल्याने अमरावती शहरापुरता आपण 20 एप्रिल पूर्वीचं जे सगळे होतं ते लागू करणार आहे। काय सवलत जी देण्यात आली होती त्या सवलतीचं आता आपण कमी करणार आहे। त्याशिवाय जे त्याच्या जवळच्या बफर झोनमध्ये जे भाजी बाजार होतं ते सुद्धा 3 ते 4 दिवसासाठी आपण बंद ठेवणार आहे। मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी अजूनही अधिक प्रमाणात आपली काळजी घ्यावी आणि कोणत्याही प्रकारचा सर्दी, खोकला, ताप, संशय किंवा श्वसनदर्भ काय त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी आपले हॉस्पिटलला, आरोग्य यंत्रणाला त्वरित संपर्क करण्यात यावे। याचाच एक सोपं भाग म्हणून आपण त्या कंटेनमेंट झोनमध्ये सुद्धा एक अर्बन PHCमध्ये स्वॅब घेण्याची एक फॅसिलिटी उभारणी करणार आहे। त्यामुळे मी लोकांना आवाहन करू इच्छितो कोणतेही झिजक न करता आपले काही सिम्पटम्स असेल किंवा आपण जे पॉझिटिव्ह केसेस आलेले आहेत ते संपर्कात जर आला असेल तर प्लीज आपली चाचणी करून घ्यावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।